आता नवीन वर्ष जवळ आले म्हटलं की जीवनात काहीतरी बदल करणं आणि घराला नवीन उजेड देणं ही माझी या वर्षाआधीची पायरी. तर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. उठल्याबरोबरच मी बेड आवरला, सकाळची शांत हवा, घर स्वच्छ करण्याची छोटीशी सुरुवात केली. फ्रेश होऊन लगेच माझ्या रुटीनला लागले आणि आज तर आरू अगदी माझ्या मागे मागे फिरत होता. त्याच्या हातातलं छोटंसं फुल खाली पडलं, तो ते उचलत म्हणाला, मम्मी घर नीट ठेवायचं. त्याच्या एका वाक्यात किती मॅच्युरिटी होती. कधी कधी मुलं आपल्याला शिकवून जातात. ज्या पार्सलची मी इतकी वाट पाहत होते ना, ते आज आलं आणि सगळ्यात आधी ते आरूनेच पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून मला वाटलं लहान लहान गोष्टीतच आपल्या दिवसाचा हॅपीनेस दडलेला असतं. पार्सल उघडून पाहिलं तर हे कर्टन साठी मागवलेलं होतं. घराला थोडं आणखीन सुंदर बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. नंतर आम्ही निघालो गोलाईकडे. ब्रिजच्या खाली तर अंधार आरूला फार आवडतो. त्याच्या त्या छोट्या छोट्या उत्साहामुळे मीही त्याला प्रत्येक जागेला नवीन दृष्टिकोनातून पाहायला लागते. आम्ही गेलो माईक रिपेअरिंगच्या दुकानात आणि तिथलं काम झालं की लगेच जिभेची चुचली पूर्ण करण्यासाठी पाणीपुरी घेतली. गर्दी तर खूप होती, पण कधी कधी शहराचा तो गोंगाटही आपल्याला जिवंत असल्याची जाणीव करून देतो. आरूसाठी एक छोटीशी गोष्ट घेतली. त्याच्या रिएक्शनमुळे माझा दिवस अजून सुंदर झाला. आता नवीन वर्ष जवळ आले म्हटलं की जीवनात काही बदल करणं आणि घराला नवीन उजेड देणं ही माझी या वर्षाआधीची पायरी. त्यासाठी काही लाईट्स घेतले आहेत. त्याचा फुल सेटअप व्हिडिओ लवकरच तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्हाला आमचा असा साधा, शांत आणि खराखुरा व्लॉग आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.